हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली। 24 तारखेपासून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन। सकाळी 10:30 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 पर्यंतच्या वेळेत रास्ता रोको। मंत्री, आमदार आणि नेत्यांचा आता मराठ्यांशी काहीही संबंध नाही। निवडणुकीतही आमच्या दारात येऊ नये, जरांगे आक्रमक। प्रचारावेळी आल्यास गाड्यात ताब्यात घेण्याच्या आंदोलकांना सूचना। मनोज जरांगे खोटारडा माणूस, लोकांची फसवणूक करतो। जरांगेंच्या अनेक गुप्त बैठका। अजय महाराज बारसकरांचे गंभीर आरोप। अजय बारसकर हेकेखोर भोंदू महाराज, त्यानं मला शिकवू नये। जरांगेंचा हल्लाबोल तर तुकाराम महाराजांवरील वक्तव्याबद्दल खेद व्यक्त। जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांची प्रहारमधनं हकालपट्टी। मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही पदाधिकाऱ्यानं स्वतःची भूमिका समाज माध्यमांपुढे मांडू नये, बच्चू कडूंच्या सूचना। 10% आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळं करण्याचा प्लॅन। बारसकरांच्या मागे कोण नेते मला माहिती। सरकारनं ट्रॅप रचणं बंद करावं। जरांगेंचा सरकारसह अजय बारसकरांना इशारा। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे। जरांगे ठाम। तर सरकारची भूमिका स्वच्छ आणि पारदर्शक। जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, मंत्री देसाईंचं आवाहन। सगळं देऊनही वळसे पाटलांनी माझ्याशी निष्ठा पाळली नाही, ते जनतेसोबत काय पाळणार। मंचरमधल्या सभेतनं शरद पवारांचा हल्लाबोल तर दिलीप वळसेंना पराभूत करण्याचं मतदारांना आवाहन। शरद पवार गटाचे 5 आमदार आमच्या संपर्कात। अमोल मिटकरींचा दावा तर 50,000 पगार घेणाऱ्या माणसानं जास्त बोलू नये। जितेंद्र आव्हाडांचा पलटवार। पोटी जन्माला येण्यापेक्षा बोटाला धरून चालवलं त्याच्यासोबत उभं राहणं महत्वाचं। अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर निशाणा। तिकिटासाठी या पक्षातनं त्या पक्षात आम्ही जात नाही, अशी ही टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।